मी पाहुयात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शुक्रवारी भेट घेतली आहे। पक्षवाढीच्या आणि विस्ताराच्या दृष्टीने चर्चा करण्यात आल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे। तसंच पक्ष संघटनेबाबत अमित शहा यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली असंही मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलंय। राजकीय चर्चा असं म्हणता येणार नाही, पण भेटल्यावर राजकीय चर्चा होतेच असं सूचक विधान देखील त्यांनी केलंय। मंत्रिपदाच्या मुद्द्यावरूनही मुनगंटीवारांनी भाष्य केलं। मंत्री बनण्यासाठी मी कधी राजकारणात आलो नाही, तसंच पदाची लालसा मला नाही आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष मोठा करणं हे माझं काम आहे असंही ते म्हटलेत। दरम्यान मंत्रिमंडळाबाहेर असण्यामागे पक्षाचं काही नियोजन असतं, त्यामुळे कदाचित पक्षानं मंत्रिमंडळाबाहेर ठेवलं असेल। तसंच मला जे काम पक्षाकडून दिलं जातं ते काम मी करतो हे सुद्धा मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं। दुसरीकडे अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदासंदर्भातही त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सूचक वक्तव्य केलंय। सर्वांच्याच भाग्यात जे लिहिलं असतं ते त्याला मिळतं असं मुनगंटीवार म्हटलंय। महामहिम उपराष्ट्रपती महोदयांची भेट आमचे अतिशय निकटचे मित्र श्री सिव्हिल एव्हिएशन मंत्री मुरलीधर मोहोळांची भेट झाली आणि महत्वाचं म्हणजे आमचे नेते माननीय देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांची भेट घेतली आणि त्यांना काही निवेदनं द्यायची होती। त्यांनी त्या निवेदनावर योग्य सकारात्मक कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं। अशा विषयासाठी मी कधीच राजकारणात आलो नाही। आम्ही तर अशा वेगळी राजकारणात होतो की जेव्हा दूर दूरपर्यंत आमची सत्ता येणार नाही, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही विधानसभेत जनतेचे प्रश्न मांडले तर साधारणतः कोणा पदाची लालसा घेऊन मी कधी काम केलं नाही। मी प्रदेशाचा अध्यक्ष होतो तेव्हा खडकवासला विधानसभा, बारामती लोकसभेची जिंकून आणली, अमरावती पदवीधर मतदारसंघ 30 वर्षांनी जिंकून आणला, शिक्षक मतदारसंघ नागपूर 18 वर्षांनी जिंकून आणला, भंडारा गोंदिया जिल्हा परिषद आणला। आमचं काम आहे की पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीच्या विचाराच्या पाठीशी लोकांना उभं करणं। असं आहे की बाहेर असण्याच्या मागे काही नियोजन असतं पक्षाचं, की काही माझ्याकडून अजून काही चांगलं घडवायचं असेल म्हणून बाहेर असू शकतं। पक्षामध्ये सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदावरती सुधीर भाऊ आहे ते ठीक आहे। सर्वांच्या शेवटी भाग्यामध्ये जे जे घेऊन असतं ते होत असतं। त्यांच्या भाग्यामध्ये उपमुख्यमंत्री पद आहे तर आहे।